नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। याचं जर आपण स्टडी केली आणि त्याचा जर तुम्ही ग्राफ बघितला, एक ठराविक काळापर्यंत याचा फायदा होतो आणि अति व्यायाम आपल्याला शरीराला न पेलणारा व्यायाम, इतरांच्या तुलनेत केलेली कंपॅरिझन करून वाढवलेला व्यायाम एका ठराविक जास्त एक्सिस लिमिट पर्यंत, कुठलीही गोष्ट अति प्रमाणात ही चांगली नाही, मग ती चांगली असेल किंवा वाईट असेल, तशाच पद्धतीने अति प्रमाणात एक्सेसिव्ह एक्सरसाइज करत असताना काय होतं, 35 नंतर हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये मामूली ब्लॉक असतात, ज्याला आपण प्लाक्स म्हणतो। ते तुमच्या अनुवंशिकतेमुळे, स्ट्रेसमुळे, रक्ताच्या काही घटकामुळे, काही स्मोकिंग टोबॅकोमुळे, इतर कारणामुळे होतात। हे मामूली प्लाक जेव्हा एखादी व्यक्ती फार आकस्मिक एक्सरसाइज करायला लागते आणि त्या एक्सरसाइजला त्याच्या हृदयाला सवय नसते, तेव्हा हे प्लाक रप्चर होतात। तो जर प्लाक महत्वाच्या रक्तवाहिनीत असेल तर प्लाक रप्चर झाल्यानंतर तिथे प्लेटलेट्स तयार होतात, तिथे क्लॉट तयार होतो आणि ती क्लॉट गुठळी हृदयाची रक्तवाहिनी ब्लॉक करते आणि पेशंटला तिथे, त्या व्यक्तीला पळत असताना डायरेक्ट हृदयविकार होतो। आकस्मिक अनअकस्टम्ड एक्सेसिव्ह एक्सरसाइज इन दॅट पर्सन इज नॉट गुड। पण हेच तुम्ही बघाल, जे स्पोर्ट्समन आहेत, जे मॅरेथॉन रनिंग करतात, जे प्लेयर्स आहेत, जे खेळतात, ते दिवस रात्र खेळत राहतात, वर्षानुवर्ष, कारण त्यांची तशी स्वतःच्या शरीराची जडणघडण झालेली असते। त्यांच्याकडून आधी व्यायाम केले जातात, व्यायाम वाढवले जातात, मग हे केले जातं, मग तेच एक्सरसाइज, त्यांचं डाएट। आपण काय करतो, बाजूच्यानी व्यायाम केला आणि त्यांनी पोस्ट केलं त्याच्या इंस्टाग्रामवर की मी आज 10 किलोमीटरच्या 10 मैल्सच्या स्पीडनी 30 मिनिट त्याच्यावर पळालो। आपण जिद्दीने पळायला लागतो, जे की अजून पळालेलोच नाही। हा एक मुद्दा झाला की ज्याला आम्ही प्लाक रप्चर म्हणतो, जो 35 नंतर होतो। दुसरा एक मुद्दा हृदयविकार किंवा हृदयाच्या आजारामुळे आकस्मिक सडन कार्डियक डेथ होणं, याला आम्ही म्हणतो की जेव्हा एखादी व्यक्ती अति एक्सरसाइज करायला लागते तेव्हा त्याच्या हृदयाचे स्नायू हे मोठे होतात, हायपरट्रॉफी होतात, ज्याला आम्ही ॲथलीट हार्ट म्हणतो। आणि त्याच्यामध्ये एक हृदयाची गती अनियमित करण्याचा एक जीन जो सप्रेस असतो, ज्याला आम्ही अरिथमोजेनिक राईट व्हेंट्रिक्युलर जीन म्हणतो, तो हा जीन सप्रेस असतो। फार अति एक्सरसाइज केल्यामुळे हा मॅनिफेस्ट होतो आणि मग अशा वेळेस अति एक्सरसाइज मध्ये आकस्मिक हृदयाची गती फास्ट अनियमित होऊन, ज्याला आम्ही व्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया म्हणतो, तो आजार होतो। तिथे जर वेळीत शॉक केल्या गेलं नाही तर तो पेशंट गतप्राण होतो। म्हणजे अति प्रमाणात एक्सरसाइज ही कधीही चुकीची आहे। तुम्ही एक्सरसाइजला तुमचं शेड्यूल करत हळूहळू वाढवणं हे योग्य आहे, पण व्यायाम न करणं हे कधीच योग्य नाही। प्रत्येकाने 45 मिनिट ते 60 मिनिट मिनिमम चांगली एक्सरसाइज, ब्रिस्क एक्सरसाइज, ज्यात भराभरा चालणं झालं, जॉगिंग झालं, सायकलिंग झालं, स्विमिंग झालं, आठवड्यातून मिनिमम 5 दिवस करणं हे कधीही हृदयासाठी फायद्याचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। व्यायाम हा खूप गोष्टींसाठी फायद्याचा असतो। नंबर 1, तुमचं वजन नियंत्रणात राहतं। नंबर 2, तुमचं ब्लड प्रेशर चांगलं राहतं। नंबर 3, साखर कंट्रोल मध्ये येते। नंबर 4, कोलेस्ट्रॉल चांगलं येतं। नंबर 5, तुमच्या मेंदूला तल्लकता येते। नंबर 6, तुमचं जॉईंट, सांधे हे ते सगळे व्यवस्थित राहतात। हृदयाचं सर्क्युलेशन चांगलं राहतं, हाडं मजबूत होतात व्यायामामुळे, कारण बोनला ऑस्टिओपोरोसिस होत नाही। या सगळ्या प्रकारामध्ये एक्सरसाइज इज मॅन्डेटरी, लिमिटेड एक्सरसाइज, ग्रेडेड एक्सरसाइज इज गुड, वन मस्ट डू इट, कारण त्यांनी हृदयविकार टळतो। अति एक्सरसाइज, सवय नसलेली, अनअकस्टम्ड, एक्सेसिव्ह न करणं, आणि एखादा फार रेग्युलर खूप करत असेल तरी त्यांना आमचा सल्ला असतो। आता माझे खूप मित्र आहेत, डॉक्टर लोकांमध्ये खूप क्रेज आहे मॅरेथॉनची आणि ट्रायथलॉनची आणि ते काय ते आयर्न मॅनची वगैरे, तुम्ही बघता खूप जण झालेले आहेत आमच्यापैकी। आम्ही सांगतो की बाबा 3-6 महिन्याला चेक करा, काही नाही, सिंपल ECG करा, नाडीचे ठोके बघा, BP बघा, इको करा, त्या हृदयावर चेंजेस यायला लागले, ब्रेक घ्या, डिकंडिशन युअर हार्ट, आणि 3-6 महिन्यामध्ये ती आलेली सूज चालल्या जाते, अगेन यू कॅन रिस्टार्ट, दॅट इज नॉट अ प्रॉब्लेम, पण काळजी घेऊन करा। यातून संदेश हाच आहे की व्यायाम आवश्यक आहे, व्यायाम चांगला आहे, कुठलंही अतिपणा हा नको, हाच यातून संदेश आहे।